अतुल काटे पहिली ओव्हर घेऊन अतुल काटे दाखल होताना पाहायला मिळत आहेत। 5 ओव्हरचा असणारा हा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही संघ मोठाही नसतो आणि छोटाही नसतो, जो मैदानावर चांगला खेळतो तो जिंकतो आणि आज कोण जिंकणार याची सुद्धा चर्चा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळेल। येस, पंचांचा इशारा, आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होते। टाळ्यांचा गजर होतोय। ग्रामीण क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे। अख्ख्या गावाचं लक्ष असतं, आपली गावची टीम ज्यावेळेला एखाद्या मोठ्या स्पर्धेत उतरते, पीटीसी वर स्पर्धा लाईव्ह आहे आणि एवढं हिरवगार असणारं मैदान आणि ज्याच्यावर क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा आहे। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट येताना पाहायला मिळते। तुषार शेळके यांना माघारी परतावं लागेल। पहिल्याच बॉलवर विकेट। पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते। संघाचे प्रमुख खेळाडू तुषार शेळके माघारी परतताना पाहायला मिळत आहेत। एक आत्मविश्वास वाढतो ज्यावेळेला पहिल्या बॉलवर तुम्हाला विकेट मिळते किंवा चौकार षटकार येतो, तर या ठिकाणी पाहायला मिळतो। स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, आणि पहिल्या बॉलवर विकेट आलेली आहे। एक आत्मविश्वास देणारी बाब या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जतीन वारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। वुडलँड स्पॉटचा बॉल होता, कव्हर्सला खेळायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली गेली आणि त्यानंतर विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते। पहिल्या बॉलवर विकेट आली आहे खरी, परंतु आता कमबॅक करायचंय। एक ठाणे जिल्ह्यातील संघ, एक रायगड जिल्ह्यातील संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळ माध्यमाची ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते। सगळ्या क्रिकेटपटूंसाठी एक आनंदाची आणि उत्साहाची बाब म्हणजे सकाळची स्पर्धा ते खेळतायत। फुल टॉस, स्ट्रोक तर खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालाय। एक रन त्या ठिकाणी घेतली गेली आहे। शेळके ब्रदर फार्म हाऊस पोगावचं धावसंख्येचं अभियान या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पहिली धाव धावफलकावर लगावली गेली। षटकार चौकाराची आतषबाजी पाहायला मिळणार आहे। आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध शहरांमध्ये एकाच वेळेला सकाळची ही स्पर्धा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे। रिवतचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय। आणखीन एक चांगला चेंडू, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी पथ्यावर पडलाय आतापर्यंत तरी, परंतु वेळ बदलते आणि या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्याच्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागत असतात। एक धाव धावफलकावर पाहायला मिळते खरी। पीटीसीचं खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज देखील आपण या ठिकाणी पाहतोय। डीजे मास्टर उदय पवार साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला। यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, खाली क्षेत्र निवडलं, पॉवर प्लेचा घेतलाय फायदा आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार। 4 थोडेसे पहिले शफल झाले होते। पाच धावा धावफलकावर आहेत। पहिलं षटक मार्गस्थ आहे, पहिली विकेट माघारी परतलेली आहे। आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय। जतीन वारे आणि सागर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सागर पाटील आता स्ट्राईकवर येत आहेत। बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जरूर, परंतु पंचांवर त्याचा प्रभाव नाही पडलेला आहे। डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल। चला मॅच सुरू करायची आहे। 5 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे। आज विविध संघ या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील। लांब लांबवरून टीम या ठिकाणी दाखल होणार आहेत, विविध जिल्ह्यातून टीम या ठिकाणी दाखल होणार आहे। दुसरा सामना जय हनुमान भरोडी बीना
बरोडी बी संघ आणि त्यांच्या विरोधात किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा क हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश बरोडी आणि किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा क हा संघ पाहायला मिळेल. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, तिकडे फिल्डर येत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये दुसरा धक्का या ठिकाणी दिलाय. 2 विकेट शेळके ब्रदर फार्म हाऊस पोगाव टीमच्या. धावसंख्या 5. आज बरोडीचा संघ भिवंडीचा इकडे पाहायला मिळणार आहे. ट्रॉम्बे मुंबईचा संघ पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा टिटवाळा कल्याण परिसरातील संघ पाहायला मिळेल. सायरा 11 वडवली डोंबिवली परिसरातील संघ पाहायला मिळणार आहे. आई एकविरा जीवदानी बामणडोंगरी पनवेल परिसरातील संघ पाहायला मिळणार आहे. आणि जाई संघ जो मात्र खास या ठिकाणी पालघर जिल्ह्यातून येणार आहे, तलासरी तालुक्यातून, तर त्यांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे. तर विविध जिल्ह्यातील संघ देखील पाहायला मिळणार आहेत. ठाण्याचा संघ आहे, रायगडचा संघ आहे, पालघरचा संघ आहे, मुंबईचा संघ आहे. 4 वेगवेगळ्या जिल्ह्यातील टीम आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे देखील आजच्या दिवसाचं मुंबई झोनमध्ये येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. 2 विकेट माघारी पहिली ओव्हर संपलेली आहे. 5 धावा धावफलकावर. सुरुवात तेवढी चांगलीशी नाही झाली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. काही स्ट्रोक खेळावे लागतील, ते तुम्हाला आत्मविश्वास देतील. मैदानाच्या आतमध्ये जतीन वारे यांचे साथ देण्यासाठी कल्पेश आलेले आहेत. कल्पेश पाटील सकाळ आणि सामवर देखील ही स्पर्धा लाईव्ह आहे. 92-93 वर्षाचा पाठीमागील इतिहास जर महाराष्ट्राचा पाहिला तर सकाळ माध्यमाचं खूप मोठं योगदान या आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, महाराष्ट्राच्या समाजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा विविध क्षेत्रामध्ये सकाळची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यावेळेला पहिलेच जास्त थोडेसे शफल झाले होते. बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. सुरुवात याही षटकाची चांगली झालेली आहे. 5 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. धावा कराव्या लागतील. सकाळच्या सत्रात सर्वप्रथम एक दबाचा इफेक्ट थोडासा पाहायला मिळतो सुरुवातीचा काही ओव्हर, ते देखील इकडे थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळालं. यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड आउट होत आहेत. 3रा धक्का या ठिकाणी पोगाव टीमला. पाच या धावसंख्येवर 3री विकेट या ठिकाणी आली आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नितलस संघाचा खूप चांगला राहिला आहे, परंतु तरी देखील कमबॅक करावा लागेल. शेळके ब्रदर फार्म हाऊस पोगाव हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे, मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतो. आता कमबॅक करावं लागेल त्यांना सुद्धा. प्रफुल्ल पाटील यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाटील आहेत. कल्पेश पाटील प्रफुल्ल पाटील या जोडीवर मात्र आता दारोमदार पोगाव टीमची आहे. प्रमोदने मात्र चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते नितलससाठी. मलंगड विभागातील ही टीम आहे, पनवेल तालुक्यातील अगदी टोकाचं गाव. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, स्क्वेअर लेगची दिशा, खाली क्षेत्र निवडलाय, बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न. वाह, लाजबाब एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा कॉल दिलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही तिसरी धाव पूर्ण आहे की नाही याकरता ठेवत नाहीये. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही हारता
4 धावा या ठिकाणी. एफर्ट चांगले होते, परंतु ज्यावेळेला त्यांनी बॉल अडवला त्यावेळेला ते ऑलरेडी बाउंड्रीच्या बाहेर होते. आणि पीटीसीची टीम ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणते. आज नाही तर बरीच वर्ष पीटीसी खूप चांगलं काम करत आहे. केडी आणि त्यांची सगळी टीम खूप चांगलं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळ माध्यमाची ही मानाची आणि मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अखंड महाराष्ट्रभर सध्या सकाळ माध्यमांच्या या सकाळ चॅम्पियन्स कपची चर्चा पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावर 3 विकेट परतल्या आहेत. माघारी दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. एक योग्य वेळेतच आपल्याला या षटकं टाकायची त्याची देखील नोंद घ्या. खोलवा टप्प्याचा बॉल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु फक्त बॉलला ढकललं. 1 रन तिकडे घेतला जाईल. धावसंख्या 10 वर जाताना पाहायला मिळते आपल्याला. 3 विकेट माघारी दुसरं षटक मार्गस्थ आहे. संत गतीने का होईना हा धावफलक पुढे जाऊ लागलाय. आपल्या गावात क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येकाने सुरुवात केली, परंतु गावासाठी खेळता खेळता कधी महाराष्ट्रातील आघाडीचं वृत्तपत्र सकाळची स्पर्धा खेळायला मिळेल असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं. परंतु सकाळला खेळणार, सकाळ पेपरला बातम्या येणार, साम टीव्हीला आमचे व्हिडिओ येणार, तर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावफलक जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल. चला मॅच सुरू करायची आहे. पंचांची उद्धत कुणीही घालायची नाही, मॅचला सुरुवात करायची आहे. चला, आणि धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात करा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने उडवला गेला. एक पॉवरफुल स्ट्रोक सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी येतोय षटकार. खेळाडूंना सर्वाधिक आनंद देणारे ठिकाण, क्रिकेटचे मैदान जणू काही धन्यवाद पवार साहेब. बॉलिंग ॲक्शन जर पाहिलं तर थोडीशी क्रॉस आर्म आहे आणि इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये पडझड झाली, या ओव्हरमध्ये मात्र धावा येऊ लागलेल्या आहेत. 18 धावा धावफलकावर आहेत. कल्पेश आणि एका बाजूला प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 1 विकेट त्यांनी सुद्धा घेतलेली आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी ही स्पर्धा. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे या सकाळ माध्यमाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तेच व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. क्रॉस आर्म ॲक्शन ज्यावेळेला एखाद्या गोलंदाजाची असते ना, त्यावेळेला तो प्रभावी यॉर्कर टाकू शकतो. फक्त क्रॉस आर्म ॲक्शन असल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की व्हाईट बॉलची संख्या जास्त जाते सुद्धा, परंतु ज्यावेळेला अचूक टप्प्यावर बॉल पडतात ना, त्यावेळेला खेळणं सुद्धा डिफिकल्ट असतं. हा बॉल थोडासा मागे घेतलाय, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या झाली आहे 19. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. शेळके ब्रदर्स फार्म हाऊस पोगाव हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय पहिली बॅटिंग करत असताना. पाहत राहा सकाळ चॅम्पियन्स कप.
चला जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 19 धावा धावफलकावर 3 विकेट परतलेले आहेत. माघारी प्रफुल्ल आणि कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हा बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने टर्न होताना देखील पाहायला मिळाला. हा चेंडू जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. सुरुवात डॉट बॉलने करतायत अतुल काठे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट देखील घेतल्या होत्या. पुन्हा एकदा अतुल काठे. वेगात बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत, परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. अतुल काठेने प्रभावित केलं. पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल ज्यांनी परफॉर्मन्स केला त्यांच्या सगळ्यांच्या बातम्या आजच्या सकाळला आलेल्या आहेत. आज जे परफॉर्मन्स करतील उद्याच्या सकाळी तुमची सकाळची बातमी मात्र तुमचं नाव असणार आहे सकाळ पेपरमध्ये. आणि प्रत्येकाला वाटतं आपलं पेपरमध्ये नाव यावं, आणि नाव येण्यासाठी तुम्हाला आज परफॉर्मन्स द्यावा लागेल. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने केवळ ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. 1 रन त्या ठिकाणी घेतली गेली आहे. फेकी लगेच केली आहे आणि त्याच्यामुळे 1च रन त्या ठिकाणी मिळेल. अतुल काठे चांगली गोलंदाजी करतायत. 20 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पीटीसीवर लाईव्ह असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इकडे प्रफुल्ल बाद होताना पाहायला मिळत आहेत. चला षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावर 4थी विकेट आलेली आहे. थोडंसं स्ट्रगल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु त्यातून बाहेर पडावं लागेल. अतुल काठेने चांगली कामगिरी केली आहे. 10 बॉलमध्ये केवळ 6 रन दिलेले आहेत. आजचा दिवस कोण गाजवणार याची देखील चर्चा आहे. गावागावांची चर्चा आज वृत्तपत्रांमध्ये होते. खूप मोठी बाब आहे. आणि यावेळेला स्ट्रोक मात्र चांगला खेळला गेलेला आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेने पार देखील होताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार. टेनिस क्रिकेटचे चाहते आहोत आम्ही, क्रिकेटचे चाहते आहोत. कोणी आपल्याकडील पैसे मोज या चौकाराने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली. विश्वास आलेत आणि त्यांनी आपल्या टीमला विश्वास दिलाय. मी आलोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार या ठिकाणी खेळ. येस कल्पेशच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळालाय. अतुल पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं त्यांनी. यावेळेला समोरच्या दिशेने फटका तर मोठा आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 5, 24 या धावसंख्येवर.
जवळ मॅचच्या दिशेने सकाळ माध्यमाची ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा या स्पर्धेची आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध शहरांमध्ये मात्र आज सकाळची स्पर्धा छोट्या छोट्या गावातील खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी एक स्वप्न बघितलं होतं क्रिकेट खेळायचं आणि आज ते स्वप्न सत्यात उतरतंय, कारण आज त्यांनी केलेली कामगिरी सकाळ माध्यम दखल घेत आहे। 24 धावा धावफलकावर आहेत, 5 विकेट माघारी परतल्या, 3 ओव्हरचा खेळ संपलाय। शेळके ब्रदर्स फार्म हाऊस पोगाव, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस यांच्यातील असणारी मॅच। एक ठाणे जिल्ह्यातील टीम आहे तर एक रायगड जिल्ह्यातील टीम आहे। 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे। 2 ओव्हरमध्ये अजूनही 20-25 रन आल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते, तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल। यावेळेला स्ट्रोक तर खेळला आहे, परंतु पाहूयात एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते। एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल। आजची सकाळची आहे आणि महाराष्ट्रभर चर्चा असणारी देखील पाहायला मिळते। अगदी आम्ही सगळ्यांचेच आभारी आहोत। मुख्य प्रायोजक शक्ती ऑनरूफ, त्याचबरोबर सहप्रायोजक सोलर स्क्वेअर, सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो, ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह आणि या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत। आज या स्थानिक क्रिकेटपटूंसाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे, मोठ्या क्रिकेटपटूंसाठी सगळ्यात, परंतु सकाळने छोट्या क्रिकेटपटूंची दखल घेतली आहे आणि येणाऱ्या कालावधीमधील ही नांदी आहे। सकाळच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक महत्त्वाची आणि अग्रगण्य स्पर्धा म्हणून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल। इकडे ओमकार पाटील यांचा हा चेंडू पाहायला मिळाला खरा। चौथं षटक मार्गस्थ आहे, विकेट मात्र आलेली आहे। सीमारेषेवर कॅच देखील त्या ठिकाणी पकडला गेला खरा। 25 धावसंख्येवर आणखीन एक विकेट आलेली आहे, परंतु अजूनही सामना काही डाव काही संपलेला नाहीये। 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 10 मध्ये एक 20-25 रन तरी पाहिजे। पाहूया काय होईल। मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विश्वास आणि तुषार गायकर प्रयत्न करावे लागणार आहेत त्यांना सुद्धा। यावेळेला धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल। सकाळ चॅम्पियन्स कपची चर्चा काल पहिला दिवस झाला आणि पहिल्या दिवसाची सगळ्या अपडेट्स आपल्याला वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतात आणि ते देखील सकाळमध्ये पाहायला मिळतात। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा, बॉल हवेत आहे परंतु तिकडे फिल्डर येत आहेत, पकडला जातोय कॅच, आणखीन एका विकेटचं पतन। धन्यवाद आमची दखल तुम्ही घेतल्याबद्दल। तर जावेत मॅचच्या दिशेने इकडे 7 विकेट गेल्या, 26 धावा धावफलकावर आहेत, परंतु शेळके ब्रदरला आता बॅटिंग करावी लागणार आहे, कारण भिवंडी वरून इथपर्यंत आलेत आणि का आलोय, सकाळची स्पर्धा आहे। सकाळ पेपरमध्ये आपल्या गावाचं नाव देखील आलं पाहिजे याकरता प्रत्येक गाव इकडे दाखल झालेलं आहे, त्यांना आज प्रयत्न करावे लागणार आहेत। यावेळेला खळवार पद्धतीने बॉलला फक्त ऑन साइडला ढकललं, 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे। चौथं षटक मार्गस्थ आहे, चांगली गोलंदाजी होते, परंतु त्याचं उत्तर हे 2-3 जरी मोठे फटके आले ना, ही धावसंख्या 40, 45, 50 पर्यंत जाऊ शकते आणि मजा येईल ज्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये ही मॅच जाईल। पाहूया काय होईल। 27 धावा धावफलकावर, चौथं षटक मार्गस्थ असताना ओमकार पाटील यांनी देखील चांगली कामगिरी केली। आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या गेलेल्या आहेत। यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळला, 1 रन त्या ठिकाणी मिळेल। ओमकार पाटीलने केली अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली। षटक संपलंय चौथं। या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या, फक्त 4 रन खर्च केल्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पोगावची धावसंख्या 28, विकेट गेल्या 7।
चला यानंतर खेळणाऱ्या दोन्ही टीम तयार राहायचे. भरोडी आणि ट्रॉम्बे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्ट करत टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच भरोडी आणि त्याचबरोबर टीम ट्रॉम्बे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 संपली आहे, शेवटची 1 ओव्हर. आणि क्रिकेटचा खेळ काय म्हणतो, 1 ओव्हर देखील काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी किंवा मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. 1 ओव्हर बाकी आहे, त्याच्यात सुद्धा प्रयत्न करा. पाहूया काय होईल. चला पुढच्या दोन्ही टीम आपल्याला देखील संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपापल्या गावात लहानपणी खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ जसजसं मोठं होत जातो, आपण या क्रिकेटच्या खेळाच्या अधीन होऊन जातो. आपली शेती, आपलं काम, आपलं व्यवसाय, आपलं कॉलेज, आपलं शिक्षण सांभाळून आपण हा क्रिकेटचा खेळ खेळतोय. या वेळेला बॅकफुटला गेले, बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. बॉल थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर आहे आणि धावांची गरज सुद्धा आहे. इकडे धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या बघता बघता 30 वर जाते. 5 बॉल बाकी आहे. 2 बॉल तरी मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं आहे चांगल्या धावसंख्येसाठी पोगावला. परंतु नितलच म्हणत असेल आहे असं बरं आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. दोन्ही टीमचे 12th मॅन सुद्धा आहेत. आज 12th मॅन आहेत, परंतु एक दिवस तुम्ही मैदानात असणार नाही, अख्खं गाव तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे. त्याच्यामुळे जरी 12th मॅन आहात, येणारा काल तुमचा आहे. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 1 रन घेतली गेली आहे आणि 1 वरच समाधान मानावं लागतं. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे गेली आहे. 31 धावा धावफलकावर. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आकाश आणि तुषारला प्रयत्न करावे लागेल आणि तुम्हाला सिद्ध करायला ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा सिद्ध करू शकता आणि तुमच्या टीमसाठी धाबा बनवणं गरजेचं आहे. मैदानात फलंदाजीला गेलात तर तुमचं पहिलं कार्य काय आहे, तुम्हाला बॅटिंगच करायची आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आपल्या टीमसाठी धाबा बनवायच्या आहेत आणि आज पोगावला गरज आहे धावांची. 31 धावा धावफलकावर आहेत. बाहेर आले, स्ट्रोक खेळले, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. 8वा धक्का बसतोय पोगाव टीमला. यश मिळतंय नितलसला. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 31 असताना 8 विकेट माघारी देखील परतलेल्या आहेत. एका मागोमाग एक धक्के लागलेले आहेत. सुरुवातीला पहिल्या बॉलला विकेट आली आणि तेव्हापासून गोलंदाजी करणाऱ्या नितलस संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. काही अपवाद वगळता मात्र या ठिकाणी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. परंतु हा पहिला डाव आहे. पहिल्या डावात पडझड झाली तर दुसऱ्या डावात सुद्धा पडझड होऊ शकते. त्याच्यामुळे इकडे कमबॅक करावं लागणार आहे दुसऱ्या डावामध्ये. परंतु अजूनही काही बॉल बाकी आहेत. 8 विकेट माघारी परतल्यात. 2-3 बॉल बाकी आहेत. 1-2 मैदानाच्या बाहेर जातील का ते या ठिकाणी पाहावं लागेल. सुरुवातीला असं वाटत होतं 50 तरी व्हाव्यात, आता वाटतंय 40 तरी व्हाव्यात. परंतु पाहूयात. पोगावकडे स्ट्रेंथ आहे बॉलिंगची, परंतु त्याच्यासाठी धावा आवश्यक आहेत. बॅट वेगात फिरवली आहे. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. बॉलच्या लाईनमध्येच नाही गेले, फक्त बॅट फिरवली आहे आणि त्याच्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. पहिला सामना आजच्या दिवसातील 10:38 आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाकला गेला. एकंदरीत 6 महत्त्वपूर्ण मॅचेस आज पाहायला मिळणार आहेत. प्रवीण अर्जुने सर असतील, कुणालजी दाते सर या स्पर्धेशी जुडले गेलेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आलाय, तुम्ही काय करतात हे महत्वाचं आहे. बॉल सीमा रेषा पार, षटकार.
झाली आहे 37 मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 38 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. टॉस साठी दोन्ही टीमने संपर्क साधायचा आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाचे इथे आगमन झालेलं आहे. बरोडी टीम आपण लवकरात लवकर संपर्क साधा, रिपोर्ट करा आणि लगेच टॉसची प्रक्रिया इथे पार पाडली जाईल. आपण आला असाल बरोडी टीम तर लवकरात लवकर संपर्क साधा जेणेकरून टॉस ची प्रक्रिया इथे पार पाडली जाईल. नमस्कार. सकाळ माध्यमाच्या माध्यमातून सध्या सुरू असणारी ही एक भव्य दिव्य स्पर्धा सकाळ चॅम्पियन्स कप आपल्याला पाहायला मिळते. बेलापूरच्या रायगड भवनच्या क्रीडांगणामध्ये स्पर्धा आहे आणि सकाळ सारख्या महाराष्ट्रातील अग्रगण्य खपाच्या आणि त्याचबरोबरीने 93 वर्षाचा इतिहास असणाऱ्या वृत्तपत्राने आमच्या टेनिस क्रिकेटची दखल घेतली ही जमेची बाब आहे. आणि त्यामध्ये देखील अगदी आमच्या छोट्या छोट्या गावातील आणि छोट्या छोट्या गावातील खेळाडूंची अगदी वृत्तपत्रामध्ये नाव येणं, बातमी येणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. आजचा सकाळ जर पाहिला तर खारीकची झंझावती फलंदाजी म्हणा, त्यामध्ये जर पाहिलं तर विविध खेळाडूंची नावे आम्हाला पाहायला मिळत आहेत जे आमच्या टेनिस क्रिकेटचे छोट्या गावातून खेळणारे आहेत. ही खूप चांगली म्हणजे ही सुरुवात आहे आणि येणाऱ्या दररोज
आज जे संघ जी गावं कामगिरी करणार आहेत, ज्या खेळाडू कामगिरी करणार आहेत, त्यांची सगळी नावं, माहिती, बातमी सकाळ सारख्या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये येणार आहे. ही खूप मोठी जमेची बाब आहे आणि म्हणूनच संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताच्या वतीने सकाळ माध्यमाचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रवीण अर्जुने सर असतील. हॅलो, धन्यवाद सर. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहिला. महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय समालोचक आदरणीय चंद्रकांतजी शेट्टी अर्थातच चंदू शेट्टी सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळूया. विजयासाठीचं लक्ष पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला, कालचा दिवसही पहिल्या सत्रामधील जो सामना आपण पाहिला तो लो स्कोरिंग सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, जिथे कांबोटा संघाने 41 धावा बनवल्या होत्या आणि त्या 41 धावांचा लिलाया पाठलाग होताना आपण कालच्या उद्घाटनपर अर्थातच पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला ती लढत पाहायला मिळाली. सातत्यानं आपण उल्लेख करतो आहोत ग्रामीण विभागातील क्रिकेट खेळाडूंचा कलागुण आणि त्यांच्यामध्ये असणारे जे कौशल्य आहे त्या कौशल्याला एक हक्काचं व्यासपीठ असावं या उद्दिष्टानं अगदी तळागाळातील क्रिकेट खेळाडूंना या सकाळ चॅम्पियन्स कपच्या माध्यमातून एक संधी दिली गेली. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. हलक्या हाताने स्टिअर केलाय, ओळखलंय की या मैदानावरती जर का तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर मात्र जास्तीत जास्त वेळ तुम्हाला मैदानावरती उभं राहावं लागेल. कालच्या संध्याकाळच्या सत्राचा जर आपण विचार केला 4 षटकांमध्ये 31 धावा डिफेंड करत असताना मंगलमूर्ती काळुंद्रे संघानं या स्पर्धेमध्ये रोमहर्षक विजय संपादित केला. म्हणजे काल झालेला प्रत्येक सामना आपल्याला रोमहर्षक पाहायला मिळाला आणि अशीच काहीशी चिन्ह आज या स्पर्धेमध्ये, परंतु इथे पाऊलांचा वापर केलाय. डाऊन द विकेट आले आहेत आणि कमालीचं टायमिंग साधत असताना डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे ऑन रूफ, शक्ती ऑन रूफ षटकार. या षटकाराच्या बराबरीनं संघाची धावसंख्या मात्र वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती आल्यात. सलामीचा फलंदाज लवकर गमावल्यानंतर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला. साहिल दरे यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रतीक तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यानंतर जर पाहिलं ना तर या दोनही खेळाडूंमध्ये एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न होता. यावेळेला ही ऑर्कलेनचा चेंडू होता. खरं तर विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. बचावात्मक पवित्रा त्या ठिकाणी आपल्याला फलंदाजाचा पाहायला मिळाला. साहिल देरे मागील चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा त्यानं एकूण सामना केला. आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतो आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 1 गडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावर. दिवस दुसरा, सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू होता. यावेळेला ड्रायव्हिंग लेनचा चेंडू कव्हर आणि मिड ऑफच्या मधून खरं तर चेंडू लटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाही. या सकाळच्या सत्रामध्ये हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं. विकेटवरती थोडासा ओलसरपणा असतो. त्यानंतर जर पाहिलं तर चेंडूमध्ये फारशी गती मिळत नाही आणि साधारणतः जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज वेगानं चेंडू बॅटवरती येणं पसंत करतात. परंतु सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वेग थोडासा कमी होतो. मिसटायमिंग स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये काही असं चिन्ह आपल्याला पाहायला मिळालं आणि हेच कारण होतं की 5 षटकांच्या या लढतीमध्ये जर आपण पाहिलं ना तर विजयाचं जे लक्ष्य आहे 38 धावांचं, या धावांचा मात्र एका योजनाबद्धतीनं पाठलाग करत असताना संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 ताकदवर संघ स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शेळके ब्रदर्स फार्म हाऊस पोगाव या संघाला मात्र एक मर्यादित धावसंख्या उभारली गेली. परंतु या विकेटचं वैशिष्ट्य राहिलंय. जर का तुम्ही मैदानावरती तग धरून फलंदाजी केलीत तर तुमची फलंदाजी बहरताना पाहायला मिळते. अचूक लाईन आणि लेंथवरती गतीमध्ये विविधता आणत असताना जर तुम्ही गोलंदाजी केलीत, काल या स्पर्धेमध्ये एक गोलंदाज कल्पेश नावाचा आपण पाहिला की ज्यानं सलग 5 चेंडू निर्धाव फेकले आणि तिथून खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी नक्कीच पाहायला मिळाली. म्हणजे असा एखादा गोलंदाज आता तुम्हाला शोधावा लागेल. शेळके ब्रदर्स पोगाव संघाचा जर आपण विचार केला तर एक असा गोलंदाज तुम्हाला शोधावा लागेल
की जो या सामन्यामध्ये तुम्हाला पुनरागमन करून देईल. यावेळेला लाऊड अपील आहे. पॅड लाईन वरती हा चेंडू होता. खरं तर इम्पॅक्ट पाहिला गेला पंचांच्या माध्यमातून. नकारात्मक निर्णय या ठिकाणी आला, अर्थातच नकार आला आणि फलंदाजांना मात्र एक धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावांचा पाठलाग करत असताना सातत्यानं धावफलक हलता राहणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे आणि हेच कारण आहे की हे दोनही फलंदाजांची सध्याची रणनीती जर आपण पाहिली ना, जरी पॉवर प्लेचं षटक सुरू असलं तरी धावा मात्र धीम्या गतीने आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात आणि जिथे जिथे हात खुले करण्याची संधी मिळते आहे त्या संधीवरती मात्र आक्रमक फटके खेळत असताना यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि त्या बाउन्सला मात्र खूप चांगल्या पद्धतीने ऍडजस्ट करत असताना डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला जाते. एकूण धावांचा विचार केला तर या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 13 धावा धावफलकावर. एका योजनाबद्ध पद्धतीनं या धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. ज्या गोष्टीचा आपण सातत्याने उल्लेख करतोय की विकेटवरती पिच झाल्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी होते, मिस टायमिंग स्ट्रोक होतोय, बॅटच्या टो एंडला चेंडू हिट करतोय आणि फलंदाज झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद. पण डीजेच्या माध्यमातून ऐकलं SK साऊंड अँड इव्हेंट्स कळंबोली, अर्थातच उदयदादा पवार आणि त्यांचं संपूर्ण टीमचं देखील आपण विशेष कौतुक या ठिकाणी करूयात. फलंदाज गमावला गेलाय. येणारा नवीन बॅटर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय अतुल काठे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघामध्ये नक्कीच या खेळाडूची गणना केली जाते आणि एका महत्वाच्या क्षणाला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पोगाव संघाचा जर विचार केला तर धावा डिफेंड करत असताना हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. आय टू आय कॉन्टॅक्ट झाला. आखो में इशारा ज्याला म्हटलं जातं, अगदी त्या प्रकारे ही चोरटी धाव या दोनही फलंदाजाच्या माध्यमातून घेतली गेली. एकूणच 2 गडी बाद 14 ही धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र, प्रसन्न वातावरण, विकेटवर असणारा ड्यू फॅक्टर पहा. या अगोदरच्या याच षटकाचा जर आपण विचार केला तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये वळवलेला चेंडू ज्यामध्ये एक्स्ट्रा बाउन्स होता आणि हा चेंडू जर आपण पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहिलाय. हा जो अनइव्हन बाउन्स आहे ना हा गोलंदाजांना सकाळच्या सत्रामध्ये अतिशय महत्वाचा आणि मदतनीस ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात त्या 2 गडी बाद 7च्या सरासरीनं 14 धावा. सकाळ समूह आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025, मुख्य प्रायोजक शक्ती ऑनरूप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह या सर्वांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय, एन्जॉय करतोय. स्पर्धेचा आजचा 2रा दिवस. आजचा वृत्तपत्र जर पाहिलं खरं तर चर्चेचा विषय ठरलाय, कारण आमच्या ग्रामीण क्रिकेट खेळाडूंचा सातत्यानं उल्लेख या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अग्रगण्य नामांकित मराठी वृत्तपत्र म्हणून सकाळनं गेले 92 वर्ष या ठिकाणी आपल्या निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आजही फक्तच राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये नाही तर सर्वच क्षेत्रामध्ये. आणि आज जर पाहिलं तर या सकाळ चॅम्पियन्स कपच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये देखील एक नवं पाऊल आता सकाळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि जे तळागाळातील क्रिकेट खेळाडू आहेत, जे ग्रामीण क्रिकेट खेळाडू आहेत, तब्बल 32 ग्रामीण संघांचा या स्पर्धेमध्ये आपल्याला समावेश पाहायला मिळतो. आणि अगदी आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या गावाचा मी म्हणेन की नावलौकिक मिळवणारे हे खेळाडू आपल्याला या विविध स्पर्धा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7च्या सरासरीनं 14 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष अजूनही जर उमेशजींच्या माध्यमातून येणारे 18 चेंडू आणि 24 धावा. चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाही आहे, परंतु
विकेटवरती ज्या प्रकारचा ओलसरपणा आहे, ज्या प्रकारचा ड्यू फॅक्टर आपण ज्याला बोलूया क्रिकेटच्या भाषेमध्ये, सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मदत करतोय. त्यामुळे या येणाऱ्या 3 षटकांमध्ये या ज्या 24 धावा आहेत त्या 24 धावा थोड्याशा आव्हानात्मक ठरू शकतात. कालही असंच चित्र आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं. पहिला चेंडू निर्धाव, खरं तर आडव्या बॅटनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. फलंदाजाचा स्टान्स न बदलता त्यानं केवळ हाताची ग्रिप बदलली आणि रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, सरळ बॅटनं धावा कराव्या लागतील. एकेरी दुहेरी धाव्यांवरती विश्वास दर्शावा लागेल. क्रिकेट इज नॉट अबाउट 6 and 4, इट इज अबाउट ऑल्सो सिंगल्स अँड डबल. यावेळेला मात्र धोकादायक धाव घेतली गेली. ही दुसरी वेळ आपल्याला या दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते की चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने घेतलाय. दैव बलवत्तर ठरलंय, सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 2 गडी बाद 15 ही धावफलकावर पाहायला मिळते. अतुल काटे जो नुकताच मैदानावरती आलाय, 4 चेंडूंचा त्यानं सामना केला. आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. तर प्रतीक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजेच संघाच्या डावाला सावरण्याची महत्वाची जबाबदारी. आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर या दोनही फलंदाजांवरती खरं तर मोठी भूमिका होती, परंतु इथे थोडासा संयम गमावला. अगदी सुरुवातीपासून आपण म्हणतोय की संयमानं खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे. लक्ष फार मोठं नाही आहे, परंतु तिसरा फलंदाज गमावलाय नितलस संघानं. अप्रतिम संगीत अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगौरव करणारं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. कपाळी केशरी गंध अमा शिवरायांचा छंद, मुखी एक नामघोष जगदंब जगदंब जगदंब. या ठिकाणी 3 गडी बाद 15 ही धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. दोनही आघाडीचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चुकीचा फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन. जरूर चेंडू अख्खूट टप्प्याचा होता, परंतु अगदी बॅटीच्या स्टिकर वरती हा चेंडू लागलाय, त्यामुळे एलिव्हेशन मिळत नाहीये. चेंडू हवेमध्ये आणि बॅक टू बॅक आणखीन एक सफलता, आणखीन एक सफलता या ठिकाणी मिळते. मध्ये पाहायला मिळतोय, कारण आघाडीचे 4 फलंदाज गमावलेत. लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, सिंगलला प्राधान्य देणं. एका मर्यादित धावसंख्येचा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला सिंगलला प्राधान्य देणं हे तितकंच महत्वाचं असतं. थोडंसं मी म्हणेन की आक्रमक होण्याचा प्रयत्न आघाडीच्या 4 फलंदाजांनी मैदानावरती केला. त्याचे परिणाम 4ही खेळाडू आता तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात आणि तितकंच कौतुक गोलंदाजाचं देखील करावं लागेल. मी सुरुवातीला म्हटलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये ही विकेट गोलंदाजांना मदत करणारी विकेट पाहायला मिळते. कालचा पहिला सामना देखील आपण इथे पाहिला. थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतंय आणि इथे जर का एखादी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली गेली, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जरूर कॉल केला जाईल. खेळाडूंना रणनीती आखण्याची ही संधी मिळेल आणि संधी मिळेल आमच्या SK साऊंड अँड इव्हेंट्सच्या उदय पवार यांना. जाऊयात डीजे यांच्याकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत.
टेल आहे आणि हा हेड आहे. बरोडी टीमच्या कॅप्टनने हेड कॉल केलाय आणि येस हेड सिटीज टॉस जिंकलाय बरोडी टीम. श्री गणेश बरोडी बी या टीमने टॉस जिंकला. निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग. आणि कसं वाटतं माहोल मैदान पाहता सकाळचं आयोजन आहे? मैदान तर खूप छान आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. काल तुमच्याच परिसरातील भिवंडीचा पप्प्या खारीक इथे चमकला आणि सकाळ वृत्तपत्राने त्याची दखल घेतली. आज सकाळच्या त्या पेपरमध्ये त्याचं नाव आहे, तुमच्या परिसरातल्या टीमचं नाव आहे. काय म्हणाले या संपूर्ण उपक्रमाबद्दल? टुर्नामेंट खूप छान आहे. आम्ही इथे परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एका बाजूला दुसरा कॅप्टन आपल्या समोर आहे. तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं ट्रॉम्बे कोलीवाडा? फिल्डिंग घेतली असते. पण आता बॅटिंग करायची आहे आणि किती टार्गेट सेट करून दुसऱ्या इनिंग मध्ये डिफेंड करण्याचा प्रयत्न होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं या ग्राउंडवर? आता या सीझनची आमची पहिलीच मॅच आहे, तर आम्ही 50 ते 55 धावा करण्याचा 50 ते 55 धावा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. टॉस नुकताच झालेला आहे आणि टॉस इथे जिंकलाय बरोडी टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद. कुणालजी दाते सरांचा आवाज आपण या ठिकाणी कालपासून या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतायत. अगदी आमच्या सर्व समालोचकांसाठी आयडल अर्थातच आदर्श असे कुणालजी दाते यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. त्यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या शुभास्ते टॉस देखील झाला. दुसऱ्या सामन्याचा या ठिकाणी थरार आपण जरूर अनुभवणार, परंतु असं वाटलं होतं की सामन्यामध्ये पोगाव संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय की काय, परंतु पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. आक्रमक फटका पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या 38 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा धावफलकावर. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न. बॅटीचा आउटर एज शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच क्षेत्ररक्षण जर पाहिलं ना तर डीप एक्स्ट्रा कव्हर अर्थातच स्वीपर कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक. म्हणजेच 5 बाउंड्री रायडर्स यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगदी 4 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 23 धावा धावफलकावरती. कुठेतरी मागील चेंडूवरती आलेल्या षटकाराने सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल, परंतु यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडतोय फलंदाज. यावेळेला आणखीन एक फलंदाज गमावलाय, झेल टिपला जातोय. 5वा फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. फलकावरती आहेत. अविनाशचं विशेष कौतुक करावं लागेल. तिसरं षटक हातात असताना त्यांना अवघ्या 2 धावा दिल्या आणि तिथून खऱ्या अर्थानं मी म्हणेन या सामन्यामध्ये पुनरागमन करताना आपल्याला पोगाव संघ पाहायला मिळाला. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता, टाइम करता येत नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये हे सातत्यानं आपण या गोष्टींचा उल्लेख करतोय की विकेटवर असणारा उलसरपणा गोलंदाजांना मदत करतोय. अनइव्हन बाउन्स आपल्याला विकेटवरती पाहायला मिळतंय आणि एकूणच जर पाहिलं तर लक्ष 38 धावांचा आणि या लक्षाचा पाठलाग करत असताना आता मात्र 24 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन इथूनही पाहिलं तर उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत 8 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 14 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 6चं अंतर आहे. म्हणजे इथून जर का प्रति चेंडू 1 या सरासरीने जरी धावा धावफलकावरती आल्या तरी देखील सामना रोमहर्षक आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तितकाच ड्रायव्हिंग पोझिशनमध्ये तुमचा संघ देखील असू शकतो. इथे देखील लोअर फुल टॉस चेंडू होता, फारसा फायदा उचलता आला नाही आहे. काव कॉर्नर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतायत. सिंगल धावफलकावर आली आहे. आता दोनही खेळाडू सातत्यानं जर पाहिलं तर एकमेकांशी चर्चा करतायत, एकमेकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि सिनियर खेळाडूंना हे करणं गरजेचं असतं. ओमकार पाटील 5 चेंडूंचा सामना करत एका षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 9, तर संकेत जो नुकताच मैदानावरती आला ज्यानं आल्या मात्र एकेरी स्वरूपाच्या धावेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. यावेळेला आणखीन एक
चोरकास प्रहार, इथे मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता करता. ठिकाणी पाहायला मिळते स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नेतलस या संघाला येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या मागील षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आणि अंतिम चेंडूवरती चौकार, पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. चर्चा सुरू होती. अविनाशनं 2 षटकं हाताळली, एकूण 11 धावा खर्च केल्या, 3 फलंदाज त्यांना बाद केले. म्हणजेच आघाडीच्या गोलंदाजाची जी भूमिका होती अविनाश शेळकेनं, ती भूमिका मात्र आपल्या संघासाठी चोख बजावली. परंतु त्यानंतर खरं तर 7 मिळणं गरजेचं होतं. चौथ्या षटकामध्ये 5 षटकांच्या सामन्यांमध्ये आपण चौथं षटक हे नेहमी निर्णायक समजतो आणि निर्णायक मानलं जातं. आणि या निर्णायक षटकामध्ये मात्र नितलस संघानं पुन्हा एकदा मुसंडी मारत असताना तब्बल 13 धावा या षटकामध्ये आल्या, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आला. एकूणच मॅच समोर आपण ऑन स्क्रीन या ठिकाणी जरूर पाहतोय. अजूनही पाहिलं तर येणारे 6 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज. कालचा अंतिम सामना 6 चेंडू 11 धावांचं इक्वेशन होतं, ज्यामध्ये 6 अवांतर धावा येऊन देखील गोलंदाजी करणारा संघ तो सामना जिंकला. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी आशावादी राहणं गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये जर का तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर अशक्यप्राय असं काही नाही आहे. अगदी या ठिकाणी 6 चेंडू आणि 9 धावा म्हणजे या देखील आव्हानात्मक सिच्युएशन आहे. अजूनही जरी आपण रेट करायचं झालं तर दोन्ही संघांच्या बाजूनं हा सामना समसमान पद्धतीनं झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या नितलस संघाला पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती आणू शकतो आणि इथून जर का एखाद विकेट गमावली ना नितलस संघानं तर मात्र पोगाव संघ संपूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दिमागदार पद्धतीनं पुनरागमन करताना पाहायला मिळू शकतं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. पुन्हा एकदा ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2 असे बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट पॉईंट आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये. थोडासा वाईडिश मिड ऑन म्हणता येईल आपल्याला. यावेळेला पहिला चेंडू लॉवरफुल टॉस, टाइम केलाय चेंडूला आणि सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सामना खुला केलाय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भाकीत करणं हे तुर्तास योग्य ठरणार नाहीये. अजूनही येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज विश्वास दर्शवला होता संघनायकाने, विश्वास या गोलंदाजावरती, परंतु या विश्वासाला सार्थ गोलंदाजी विश्वासच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. पण कधी कधी एक रणनीती असते संघाची. असे काही खेळाडू असतात की जे संघासाठी अगदी तारणहार ठरतात आणि त्यापैकीच एक खेळाडू मी म्हणेन ओमकार पाटील मैदानावरती संघाचा तारणहार म्हणून आला आणि त्याच्या बॅटमधून आलेले 2 षटकार आणि 1 चौकार हे संघाच्या विजयामध्ये सर्वाधिक मोलाची भूमिका बजावणारे नक्कीच ठरताना आपल्याला पाहायला मिळाले. कारण हा सामना थोडा कठीण झाला होता नितलस संघासाठी, परंतु तो सामना आता मात्र सोयीस्कर होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एका धावेनं इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील आहे. हा देखील एक सामन्याचा आणखीन एक ट्विस्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकते. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेलाय आणि प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं ना तर फलंदाज थोडासा अडचणीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. इट्स OUT आउट. आणखीन एक ट्विस्ट.
तर या ठिकाणी अजूनही येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पहा, सर्व संघांना आम्ही एक सूचना करतो आहोत की कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आहे. हो, यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. खरं तर क्षेत्ररक्षण कमालीचं आपल्याला या ठिकाणी होणं गरजेचं होतं, परंतु जिथे गरज होती तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचूही शकले नाहीयेत आणि हा सामना या ठिकाणी विजेता ठरतायत स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11. नितलस संघानं मात्र हा सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी आपण पराभूत संघाला देऊया आता खूप साऱ्या शुभेच्छा. यस, पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अतुल काटे. 2 षटकं, 11 धावा आणि 3 फलंदाज बाद. वेल बोल्ड अतुल काटे आणि आपला सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपण लवकरात लवकर संपर्क साधा. चला, पुढच्या सामन्याची तयारी. ज्या टीमने टॉस जिंकला, टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय बरोडी बी संघ. लगेचच आपण फिल्डिंग सजवायची आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस सेकंड राऊंड 4 ओव्हरचे ते आम्हाला लवकरात लवकर कव्हर करायचे, त्याच्यामुळे लगेच सहकार्य करा. बरोडी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे दिला जाईल. वेल बोल्ड 3 विकेट या गोलंदाजाने घेतल्यात.